नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि मी मनाली. मिलिंद, आपण पाहतोय सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी येते आणि ही बातमी आहे ती म्हणजे ऑनलाईन परीक्षांचा घोळ. यावर आज दिवसभर आम्ही एक वृत्तमालिका करतोय. त्यावर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी फोनवरून बातचीत केली. कोविडमुळे विद्यापीठांच्या प्रशासनाची मानसिकता खचली, पण चुका होत असतील तर कारवाई व्हायलाच हवी, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तर बच्चू कडू यांनी म्हटलंय, मी उद्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांसमोर मांडणार आहे. बहुतांश विद्यापीठांकडून घोळ सुरूच आहेत. विद्यार्थ्यांना त्यामुळे नाहक मनस्ताप होतोय. संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातल्या विद्यार्थ्यांकडून उमटतायत आणि हे मला मान्य असल्याचं बच्चू कडू म्हणाले. तशी कबुली सुद्धा त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. काही वेळापूर्वी बच्चू कडू यांनी न्यूज 18 लोकमतची बातचीत केली. आपण पाहूया ते काय म्हणाले. आहे त्यांना आता मजबूतीनं समोर यायला पाहिजे, अति आत्मविश्वासानं यायला पाहिजे. काही गोष्टी असं नाही का वाटत की मानसिकता यांची आहे, पण विद्यार्थ्यांवर किती ताण आहे, त्यांना देखील मानसिक ताणाला समोर जावं लागतंच आहे आणि ती संख्या तर लाखोंनी आहे. अगदी बरोबर आहे. त्यांच्यावर सगळ्यावर कारवाई केली पाहिजे. खरं तर मी त्याच्यासाठी मी ते न्यूज ऐकतच होतोय. मी आता सावंत साहेबांना भेटतो, मंत्री महोदयांना, आणि ते पण निश्चितच याच्यावर एक चांगला उपाययोजना करेल आणि संबंधितांवर कारवाई होणं गरजेचं आहे जर अशा पद्धतीनं होत असेल. पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू होऊन आता जवळपास आठवडा लोटला, तरीही ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यानचा तांत्रिक घोळ संपत नाहीये. नियोजित वेळापत्रकाच्या ऐवजी भलताच पेपर दिल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा आज समोर आलाय. आणि काही प्रश्नांच्या डायग्राम बाबत तर ती डायग्राम्स गायब होण्याची तांत्रिक चूक सुद्धा घडलेली आहे आणि ही चूक अजूनही दुरुस्त झालेली नाहीये. तर बीबीए अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांचा चक्क पेपरच बदलला गेल्याचं पाहायला मिळतंय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेला 20 ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली होती. विद्यापीठाच्या नियोजन शून्य कारभाराचा बोजवारा उडाला असल्यानं चौथ्यांदा परीक्षा पुढे ढकलल्या. आता 8 नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात होणार असल्याचं पत्र नुकतंच विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी काढलंय. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण 1,08,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. आणि 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 26 तारखेपासून सुरू होणार आहेत. अनिश्चित पाऊस, त्यात वीज आणि इंटरनेट यांची कनेक्टिव्हिटी, सतत संपर्क तुटत असतो आणि यामुळे परीक्षा लांबणीवर टाकल्याचं विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलंय. तर 27 ऑक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक आता नव्यानं जाहीर होणार आहे. तिकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे ऑनलाईन तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडलाय. पाऊस, कारण ऑनलाईन परीक्षांच्या संदर्भात विद्यापीठाकडे तब्बल 13,500 तक्रारी आल्यात आणि या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आता विद्यापीठाकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तर त्रिसदस्यीय समिती ही त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. जसं आता मिलिंद यांनी सांगितलं, पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू होऊन आठवडा झालेला आहे, तरी देखील तांत्रिक घोळ जो आहे तो मात्र अद्याप संपत नाहीये. लॉग इनचा घोळ तिथं सुरू आहे, तो मिटतोय ना मिटतोय. तोच आता चक्क नियोजित वेळापत्रकाऐवजी भलताच पेपर पुणे विद्यापीठानं विद्यार्थ्यांसमोर दिलेला आहे आणि त्यामुळे पुणे विद्यापीठाकडे जवळपास 1300हून अधिक तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत आणि म्हणूनच पुणे विद्यापीठाकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तर पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू होऊन आठवडा लोटलाय, तरीही ऑनलाईन परीक्षेदरम्यानचा तांत्रिक घोळ संपत नाहीये. लॉग इनचा घोळ मिटतोय ना मिटतोय. तोच आता चक्क नियोजित वेळापत्रकाऐवजी भलताच पेपर विद्यार्थ्यांच्या हाती पडलाय आणि काही प्रश्नांच्या डायग्राम बाबत सुद्धा तांत्रिक चूक होऊनही दुरुस्त झालेल्या नाहीये. आज मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीमचा पेपर होता, त्याऐवजी चक्क ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पेपर देण्यात आला. अभियांत्रिकी शाखेच्या पीटीडी या पेपरसाठी पहिल्या 4 युनिट्सचे प्रश्न सोडून मागच्या 2 युनिट्सचेच प्रश्न विचारले गेले. त्यामुळे एक नाही, 2 नाही, तर विविध प्रकारचे घोळ आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी नांदेडहून मुजीब शेख आपल्यासोबत आहेत. मुजीब, आपण पाहतोय पुणे असेल, कोल्हापूर असेल, राज्यभरातल्या विविध विद्यापीठांमध्ये आपल्याला परीक्षा संदर्भात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भात अनेक घोळ पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे. नांदेडमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षा जी आहे ती 15 ऑक्टोबरपासून सुरुवात झालेली आहे. नांदेड आहे, लातूर, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांमध्ये 105 परीक्षा केंद्रांवरती जवळपास 48,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 38,000 विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देतात आणि 10,000 विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देतात. परंतु ही जी परीक्षा सुरू आहे पहिल्या दिवसापासून इथंही नांदेडमध्ये देखील या विद्यापीठाचा घोळ सुरू आहे. पहिल्या दिवशी पेपरच अपलोड झाला नाही. जवळपास 4 तास विद्यार्थ्यांना पेपर त्या दिवशी पहिल्या दिवशी मिळाला नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशीचा पेपर दुसऱ्या दिवशी घेण्यात आला, दुसऱ्या दिवशीचा पेपर पुढे ढकलण्यात आला. आता मी एका परीक्षा केंद्रावरती आहे आणि अनेक विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्यांना ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल काय नेमकी अडचणी आहेत. मला मित्र सांग की परीक्षा सध्या सुरू झाली, अडचणी काय म्हणजे येतात? युनिव्हर्सिटीकडून जे क्वेश्चन पेपर येत आहेत त्याची प्रिंट बरोबर येत नाही आणि काही काही ऑप्शन्स पण ते बरोबर येत नाही. पेपर पहिल्या दिवशीचा नेमका घोळ काय झाला? पहिल्या दिवशीचा पेपरचा क्वेश्चन पेपरचं नाव चुकीचं आलं होतं आणि समजे क्वेश्चन जे आहे ते आउट ऑफ सिलेबसचे आले होते. आउट ऑफ सिलेबसचे आले होते. मग त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी तक्रार वगैरे केली? जेव्हा आम्ही तक्रार केली तेव्हा 5-10 मिनिटानंतर मग बरोबर पेपर आला, क्वेश्चन पेपर. मग आम्ही ते आमच्या अभ्यासानुसार करून टाकलं. वेळ तेव्हा नंतर देण्यात आला का? हां, देण्यात आला वेळ. पाहतोय आपण की किती नेमकी अडचणी येतात. आउट ऑफ सिलेबसचे क्वेश्चन विद्यार्थ्यांना येतात. ऑफलाईन परीक्षा जरी असेल तरी अनेक अडचणी येतात. मला सांग की आणि तू आता सांगत होतास की काहीतरी अडचण पेपरच्या संदर्भामध्ये येते. पेपर सर, आज पेपर QT म्हणून अर्थशास्त्राचा पेपर होता आणि ते पेपर सकाळी 9 वाजता होता. आता ते पेपरमध्ये 26 ते 27 प्रश्न काही ते चुकीचे आले म्हणून विद्यार्थी सांगत होते. परत एकदा ते पेपर चालू झालेला आहे आणि विद्यार्थी पेपर देत आहेत. लगेच आता दुसरा पेपर आहे 2 वाजता. ते विद्यार्थी आता ते सकाळचा मॉर्निंगचा पेपर आता दुपारी पण देत आहेत. म्हणजे त्यांना खूप अडचण आहे. आता लगेच त्यांचा 2 वाजता पेपर आहे. म्हणजे पहिला जो सकाळचा पेपर होता, तू म्हणतो की सकाळच्या सत्रातला जो पहिला पेपर होता तो पेपरच चुकीचा होता. पेपर म्हणजे क्वेश्चन वगैरे काही चुकीचे होते आणि त्यांचा पेपर आता चालू आहे. मध्ये आमचा पेपर झालेला आहे रेग्युलरचा, म्हणजे आमचा दुसरा विषय होता. ऑनलाईनसाठी काही अडचणी वगैरे येतात का? मी बीएडचा विद्यार्थी आहे. माझा अनुभव सांगतो. मी 15 तारखेला ज्या दिवशी पहिला पेपर होता, अगदी त्या दिवशी 11:30चा पेपर जवळपास दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान इथं देण्यात आला आणि दरम्यानच्या काळामध्ये आम्ही ज्या काही प्रतिक्रिया दिल्यात किंवा ज्या काही समस्या आमच्या मांडल्यात त्या योग्य अथॉरिटीनं त्याची दखल घेतली नाही, असं माझं मत आहे. आणि दुसरी गोष्ट, विद्यापीठाला हे माहिती होतं की एक्झाम होणार आहे, परंतु त्याचं जे नियोजन आहे असं ढिसाळ कारभार आणि नियोजनाचा अभाव आणि त्याच्यामुळं विनाकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा हा एक प्रकारचा प्रकार असल्यासारखं असं मला म्हणायचं आहे. त्याचबरोबर जो पेपर जो येतो त्याची प्रिंट अगदी त्याचा फॉन्ट छोटा आहे आणि कधी कधी तर एका परवाच्या पेपरमध्ये एका प्रश्नाचे 4ही उत्तर करेक्ट होते आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही इन्व्हिजिलेटर होते त्यांना आम्ही प्रतिक्रिया दिली, त्यांना समस्या मांडली तर त्यांनी सांगितलं की बाबा हा पेपर विद्यापीठामधून सेट होऊन येतो. म्हणजे असे जर काही चुका झाल्या असतील तर त्याचं जबाबदार कोण राहतं? बरं, तुम्ही ज्या काही समस्या मांडताय त्याचं समाधान विद्यापीठ करताय का? विद्यापीठ नाही सर, इथं स्थानिक लेवलला जे इन्व्हिजिलेटर आहेत ते विद्यापीठाकडे बोट दाखवत आहेत आणि विद्यापीठ म्हणजे त्यांच्या माध्यमातून जर समस्या मांडत असतील तर इथं आम्हाला सध्या तरी कोणी वाली नाही आहे. बरं, जी आता शिका पद्धत सुरू आहे तुम्ही म्हणतात की पेपर चुकीचा येतोय किंवा अनेक वेळा प्रिंट बरोबर आहे, प्रिंट व्यवस्थित येत नाही, तर विद्यार्थ्यांचं किती नुकसान आहे? भरपूर नुकसान आहे सर. याच्यामध्ये संकल्पना प्रश्न जर तर त्या विद्यार्थ्याला त्याच्या उत्तर संदर्भामध्ये संभ्रम निर्माण निश्चितच होणार आणि त्याचं नुकसान त्याला वैयक्तिकरित्या नापास या रिझल्टमधून त्याला भोगावं लागणार. आपण पाहतोय की कशा पद्धतीने नांदेडच्या विद्यापीठाची ज्या परीक्षा सुरू आहे त्याच्यामध्ये घोळ झालेला आहे. नियोजनाचा अभाव आहे. पेपरची जी प्रिंट आहे ती अत्यंत अशी दुर्धट आहे, त्याच्यामधून ते प्रश्न विद्यार्थ्यांना कळत नाही. तर अनेक वेळा पेपर उशिरानं मिळत आहे, तर चुकीचे पेपर मिळत आहे. तर अनेक वेळा असं झालं की आउट ऑफ सिलेबसचे प्रश्न जे ते विद्यार्थ्यांना विचारले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांचं इथंही नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. नांदेडहून मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेले होते. मुजीब, तुर्तास धन्यवाद. त्यामुळे रामानंद तीर्थ विद्यापीठात सुद्धा जो काही गोंधळ आहे तो तेवढाच आहे जेवढा पुण्यात आहे आणि अन्य ठिकाणी आहे. आपल्यासोबत नाशिकहून शिक्षणतज्ञ दिलीप फडके जोडले गेलेत. फडके सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये.
आम्ही आज सकाळपासून मोहीम राबवतो आहोत विद्यापीठांची कसोटी. खरं तर विद्यापीठाच्या कसोटीपेक्षाही विद्यार्थ्यांचीच परीक्षा जास्त होते. काय तुम्हाला वाटतं, कशामुळे इतके मोठे घोळ होत आहेत सातत्यानं ऑनलाईन परीक्षांमध्ये? मुळामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचा पारंपरिक पद्धतीचा अनुभव विद्यापीठांकडे आहे. आता ज्या वेळेला आपण परीक्षेची पद्धत बदलतो त्यावेळेला वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि त्यांना वेगळ्या प्रकारची उत्तरं मिळवायला लागतात. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या समोर आत्ता जे संकट आहे किंवा जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला बऱ्याच अंशी सरकारमधलं घमेंडी किंवा अहंकारी नेतृत्व कारणीभूत आहे. माझे शब्द थोडे कडक वाटतील, परंतु मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये परीक्षा घ्यायच्या का घ्यायच्या नाही याच्या संदर्भात अनावश्यक गोळ घातला गेला. प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत नेलं. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा परीक्षा घ्याव्या लागतील असं कळलं तेव्हा परीक्षेचा विचार आपल्या विद्यापीठांना करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. हा सगळा काळ परीक्षा घ्यायच्या हे जर अगोदर ठरलं असतं तर विद्यापीठांना उत्तम प्रकारचं नियोजन करण्याकरता वापरता आला असता. विद्यापीठांकडे क्षमता नाही किंवा त्यांना माहिती नाही, त्यांच्याकडे ज्ञान असलेली माणसं नाही, तशातला भाग नाही आहे. पण तुम्ही त्यांना जर नीट काम करू दिलं नाही किंवा नियोजन करण्याकरता पुरेशी संधी किंवा वेळ दिला नाही, एका वेळेला सगळ्या विषयाच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा भार जर तुम्ही त्यांच्यावर टाकलात तर आत्ता जे होत आहे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत त्यापेक्षा वेगळं काही घडणार नाही. आपल्या हाताशी खूप वेळ होता, त्या वेळामध्ये स्टॅगरिंग करून टप्प्याटप्प्याने सगळ्या विषयांच्या परीक्षा उत्तम पद्धतीने ऑनलाईन घेता आल्या असत्या. एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला गोष्ट लक्षात येईल. फडके सर, की तुम्ही उदाहरण नाशिकला सांगा. फक्त मी तुम्हाला मध्ये अशा करता थांबवतो की ठीक आहे, विद्यापीठांना तयारीला वेळ कमी पडला असं आपण गृहीत धरू, पण मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी नेटवर्क ही तर काही अडचण नाहीये ना. म्हणजे जर का गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतलं कुठल्याही अडथळ्याशिवाय परीक्षा पार पाडू शकतं, तर पुणे विद्यापीठाला नेटवर्कचाच आणि लॉग इनचाच का अडचण यावी? नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय की एका वेळेला सगळ्या परीक्षा तुम्ही घेता अट्टहास केलात. नाशिकच्या मुक्त विद्यापीठाने सगळ्या परीक्षा केल्या ना टप्प्याटप्प्याने, त्यांना नाही अडचण आली. त्यांच्या सगळ्या परीक्षा अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडल्या, त्या ऑनलाईनच झाल्या. त्यामुळे त्याचं नियोजन करण्याची संधी तुम्ही विद्यापीठांना दिली नाही आणि ठराविक वेळेमध्ये ठराविक पद्धतीने एकदम सगळ्या परीक्षा हा जो अट्टहास चाललेला आहे त्याच्यामुळे ते सर्व्हर क्रॅशेस होणार आहेत ना. बर, पण फडके सर, या सगळ्यामध्ये जसं मगाशी मिलिंद सुद्धा म्हणाले की नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय. लॉग इनचा घोळ तर आहेच, त्याचबरोबर वेगळ्याच विषयाची वेगळ्याच इयत्तेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या समोर येते. 100% विद्यार्थ्यांची परिस्थिती आता अत्यंत कविलवाणी झालेली आहे, याच्याबद्दल काही वादच नाही. अजूनही संबंधित अधिकाऱ्यांनी शांतपणाने आपल्याला टप्प्याटप्प्याने परीक्षा घ्यायच्या आहेत, डिसेंबरपर्यंत घ्यायच्या आहेत असं जर धोरण ठरवलं तर हळूहळू सगळ्या परीक्षा उत्तम पद्धतीने घेता येतील. दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आणि स्वतःचा अत्यंत हट्टी पद्धतीने निर्णय रेटून देण्याची पद्धत, त्याच्याकरता माहीर असलेलं राजकीय नेतृत्व हे याला कारणीभूत आहे असं एक प्राध्यापक म्हणून मला वाटतं. बर, तुम्ही राहाच आपल्यासोबत अमरावतीहून आता संजय शेंडे जोडले गेलेत आणि त्यांच्यासोबत काही विद्यार्थी आहेत. संजय, असं खरंच झालंय का हो की एकाच वेळेला अनेक विषयांच्या परीक्षा घ्यायच्या आणि त्याच्यामुळे गोंधळ होतोय? मुळात विद्यापीठ प्रशासनाकडनं काही स्पष्टीकरण करण्यात येत आहे, काही जबाबदार विधान करण्यात येत आहे, का सगळी सारवासारव सुरू आहे? मिलिंदजी, खरं पाहिलं तर अमरावती विद्यापीठ जेव्हा ऑफलाईन परीक्षा घ्यायचं त्यावेळी अमरावती विद्यापीठाचे निकाल हे 45 दिवसाच्या आत लागायचे. मात्र गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून हे ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्या तेव्हापासून अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू असतील किंवा सचिव असतील हे सर्वस्वी जबाबदारी हे कंपनीवर टाकतात. आणि ज्या कंपन्या ज्या आहे त्या कंपन्या कुठेतरी इफिशियंट नाही आहे, यांच्यात क्षमता नाही आहे. क्षमता नसलेल्या कंपन्यांना हे कंत्राट देतं, त्यामुळे कुठेतरी ह्या एक्झाम ज्या बारगडतात. माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, काही तज्ज्ञ मंडळी आहे. मला सांग, तुला काय वाटते नेमकं हे जे नुकसान होतं आहे विद्यार्थ्यांचं? फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेल्या कंपन्यांकडनं त्याला मेल आलेले आहे की जर अंतिम वर्षाची परीक्षा नाही झाली तर त्यांचं प्लेसमेंट धोक्यात आहे. तसंच
ज्या विद्यार्थ्यांना अमरावती विद्यापीठाच्या बाहेर जाऊन PG पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांचं कसं, कारण की बाकी विद्यापीठाच्या परीक्षा संपून निकाल लागायला आला आहे तरी अमरावती विद्यापीठ तारीख पे तारीख देत आहे. प्रत्येक वेळेस अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांशी जीवांशी खेळ केलेला आहे, भविष्याशी खेळ केलेला आहे. विद्यार्थी अत्यंत संतप्त असून नागपूर विद्यापीठाला हीच कंपनी कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे तेथेच तांत्रिक अडचणी आल्या असताना अमरावती विद्यापीठाने त्या कंपनीकडून त्यांचं कंत्राट काढून घ्यायचं होतं, पण अमरावती विद्यापीठाने त्यांचं कंत्राट काढून न घेतल्यामुळे कुठेतरी अमरावती विद्यापीठाचा त्या कंपनीसोबत साठलोटा आहे का हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात उभा राहतो. ती कंपनीवरच खापर फोडत आहेत. तुम्हाला काय वाटते नेमकं? सर, कंपनीला जो ठेका दिला जातो, MPSCची सुद्धा हा प्रक्रिया फेल झालेली आहे. कंपनीच्या बाबतीत महापोर्टलची सुद्धा प्रक्रिया फेल झालेली आहे. त्यामुळे कंपनी आणि ऑनलाईन परीक्षा हा गोंधळ कधीही मिटणार नाही. शासनाने आणि युनिव्हर्सिटीने यातून बाहेर पडायला पाहिजे आणि स्वतंत्र अशी व्यवस्था उभा राहायला पाहिजे. निश्चितच तुझं नेमकं काय विद्यार्थ्याचं म्हणून काय सांगशील, काय नुकसान झालं? विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि कुलसचिव कुलगुरू यांना हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आणि जो कॉन्ट्रॅक्ट त्यांनी ज्या कंपनीला दिलेला आहे तो तोडून एक नवीन ॲप त्यांनी दुसऱ्या कंपनीला देऊन नवीन सुरुवात यांनी करायला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान हे कुठलाच विद्यार्थी आता सहन करणार नाही आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनाला खूप अतिशय जास्त संताप झालेला आहे. त्यांच्या भविष्याचा विचार कुलगुरूंनी करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. तुला काय वाटतं विद्यापीठाच्या कुलगुरूवर काय कारवाई व्हायला पाहिजे? आधी नागपूर विद्यापीठानेही हे कंत्राट त्याच कंपनीला प्रोमा कंपनीला दिले होते, मात्र त्यांनी परीक्षेचे 3 तेरा वाजवले. हाच विषय घेऊन आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने अमरावती विद्यापीठाला गेलो. तिथे त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं की आधी तुम्ही कंपनीची क्षमता तपासून घ्या, हे त्या लायकीचे आहे का. तरीही शेवटी त्यानंतर परीक्षा पुढे मागं ढकलण्यात आली. विद्यार्थ्यांना एवढा मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे की सरळ आता आमचं संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, राज्यपाल महोदयांनी यावर लक्ष घ्यावं आणि कुलसचिवांनी आणि कुलगुरूंनी त्वरित पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी सरळ म्हटलं तर बांगड्या घातल्या पाहिजेत आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज विद्यापीठावर, कुलगुरूंवर, यांच्या सगळ्यांवर FIR दाखल करणार आहोत असे मी व्यक्त करतो. निश्चितच विद्यार्थी अतिशय संतप्त झालेला आहे. एक प्राध्यापक म्हणून तुम्ही काय सांगा? की सर्वांनी हा नियोजनाचा भाग येतो आहे, पण नियोजन करत असताना कुलगुरू आणि परीक्षा नियंत्रक गेले कुठे होते? की 4-4 महिने या विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत ते नागपूर विद्यापीठामध्ये जाऊन बसलेले होते आणि त्यांनी स्वतः आपल्या विद्यापीठाचं नियोजन का केलं नाही? जी कंपनी सातत्याने फेल्युअर ठरत आहे त्याच कंपनीला जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देत असेल तर काहीतरी प्रश्नचिन्ह लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आणि जर समजा जी कंपनीने तुमचं परीक्षेची तयारी झाली असं तुम्ही जाहीर करता आहे तर तुम्ही मॉकपोल घेतलं आहे का? तुम्ही टेस्टिंग घेतली आहे का? कसल्याही प्रकारच्या प्राचार्यासोबत, कोणती विद्यापीठातल्या असणाऱ्या परीक्षेच्या आणि ज्यांच्याकडे इंचार्ज आहे त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारचा समन्वय विद्यापीठाचा नाही. फक्त विद्यापीठ एक पत्र टाकतं आणि पत्र टाकून फक्त सगळी जबाबदारी महाविद्यालयावर सोपवतं आणि जेव्हा महाविद्यालय विद्यापीठाशी संपर्क साधतं तर कुलगुरू सहित एकही व्यक्ती त्याला रिस्पॉन्स देत नाही. विद्यार्थ्यांनी लॉगिंग केलं, एक तर लॉगिंग होत नाही आणि लॉगिंग झालं तर सबमिट होत नाही. असे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या पुढे निर्माण झालेले आहेत. आणि मग व्हॉट्सअपवर पेपर द्यावा हे का कोणत्या विद्यापीठाच्या नियमानुसार आहेत? महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार ही तरतूद कुठेही नाही. अशा स्वरूपाचं गुन्हेगारीचं स्वरूप त्या विद्यापीठांनी आणि या पत्र काढणाऱ्या परीक्षा नियंत्रकांनी निर्माण केलेलं आहे. त्यांनी एक नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा कुलगुरू आणि परीक्षा नियंत्रकांनी राजीनामा दिला पाहिजे. सोबतच या भागातले असणारे जे जनप्रतिनिधी आहे ते त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. आतापर्यंत जनप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचे या भागातले असणारे जे जनप्रतिनिधी असून 5 जिल्ह्यातील त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूला या परीक्षेच्या संदर्भामध्ये संतप्त आहे. तू काय सांगशील नेमकं थोडक्यात? जेव्हापासून बघायला गेलं तर जेव्हापासून या कुलगुरूंनी अमरावतीचा पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ एकूणच आपण पाहतोय संजय की अमरावतीमधल्या सुद्धा मिलिंद, जसं आता संजय आपले प्रतिनिधी प्रतिक्रिया देत होते, या विद्यार्थ्यांच्या भावना ज्या आहेत त्या आपण या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सगळीकडे संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातल्या विद्यार्थ्यांकडून पाहायला मिळत आहे. आणि याला अपवाद फक्त गडचिरोलीचं गोंडवाना विद्यापीठ, कारण त्यांच्या सर्व परीक्षा या व्यवस्थितपणे पार पडल्यात. आणि दिलीप फडके सर आपल्यासोबत आहेत. फडके सरांच्याकडे आपल्याला जायचं. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर विद्यापीठांची कसोटी ही चर्चा सुरूच राहील.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आम्ही घेऊन आलोय विद्यापीठांची कसोटी ही आमची वृत्तमालिका. आपल्यासोबत शिक्षण तज्ज्ञ नाशिकहून दिलीप फडके आहेत. फडके सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. खरं तर सकाळपासून न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय राज्यभरातल्या विद्यापीठांमध्ये सध्या काय घोळ सुरू आहे आणि या सगळ्या गोंधळामुळे, या घोळामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मुळात ऑनलाईन परीक्षा ही विद्यापीठांसाठी नवीन बाब नाहीये, कारण अशा कित्येक परीक्षा या आधी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं होत होत्या, फक्त त्या सरसकट नव्हत्या, त्याचं प्रमाण कमी प्रमाणात असतं. तर या सगळ्यावर तोडगा काय? या सगळ्यावरती तोडगा जर काढायचा असेल तर मला वाटतं पहिल्यांदा विद्यापीठांनी आणि विद्यापीठावर नियंत्रण असलेल्या सरकारने ही अडचण आहे हे मान्य करायला पाहिजे. आणि ही अडचण सोडवण्याकरता आपल्याला काहीतरी मूलभूत विचार करायला पाहिजे. या गोष्टीला त्यांनी मान्यता देणं आवश्यक आहे. म्हणजे आम्ही मॅनेजमेंटमध्ये असं म्हणतो की प्रॉब्लेम रिकग्नाईज करणं ही प्रॉब्लेम सोडवण्याची पहिली अवस्था आहे. त्याला हेड ऑन फेस करायला आज विद्यापीठातली अधिकारी मंडळी आणि सरकारच्या या विषयातले असलेले मंत्री तयार आहेत का, हा माझा पहिला प्रश्न आहे. जर त्यांनी प्रेस्टिज इश्यू केला की नाही, काही प्रश्नच नाही, तात्पुरते काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत त्या आम्ही सोडवू, म्हणजे मूळ विषयाला बगल देऊन जर हा विषय सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर मला वाटतं याच्यातनं काही उत्तर मिळणार नाही. त्यामुळे रेकग्नाइज दी प्रॉब्लेम, हा प्रश्न का निर्माण झाला. मगाशी मी जे ऐकत होतो अमरावती विद्यापीठाच्या, नांदेड विद्यापीठाच्या मुलांचं बोलणं, त्याच्यामध्ये ज्या एजन्सीजना काम दिलेलं आहे त्या एजन्सीजना हे काम करण्याचा अनुभव आहे का, त्या एजन्सीची निवड कुणी केली, ती कशाच्या आधाराने केली, हे सगळी परीक्षा घेताना त्याचं टेस्टिंग झालेलं होतं का, हे मूलभूत प्रश्न त्या मुलांनी विचारले. या सगळ्या अधिकाऱ्यांना पळून न जाता आत्ता आहे त्या परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाची उत्तरं मिळवायला लागतील. म्हणून मी मगाशी बोलताना जे सांगितलं की आपल्याला डिसेंबर अखेरपर्यंत परीक्षा घ्यायच्या आहेत, हे जर सरकारने आणि विद्यापीठांनी मान्य केलं तर आत्ता शांतपणाने त्यांना पुढचं सगळं प्लॅनिंग करून काही विषयाचे पेपर पोस्टपोन करावे लागतील, काही परीक्षा आणखीन पुढे ढकलाव्या लागतील. त्या ढकलून टप्प्याटप्प्याने सगळ्या परीक्षा उत्तम पद्धतीने करण्याचं नियोजन करणं, याच्यापेक्षा वेगळा मार्ग मला काही वाटत नाही कुठला असेल तो. नक्कीच. धन्यवाद फडके सर. न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुमचं मत जे आहे ते मांडलेलं आहे. सरकार यावर विचार करेल आणि हा सगळा घोळ जो आहे विद्यापीठांचा तो लवकरात लवकर सोडवेल अशी अपेक्षा आपण करणार आहोत. तसं बच्चू कडू यांनी मगाशी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं, म्हणाली आपण अपेक्षा करूयात की सरकार याची अतिशय गांभीर्यानं दखल घेईल आणि यावर योग्य ती कारवाई सुद्धा होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मागचं हे शुल्क काष्ट जे आहे ते एकदाच संपेल. यासोबत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतची खास वृत्तमालिका विद्यापीठांची कसोटी. आणि विद्यार्थ्यांच्या मागे लागलेलं आहे परीक्षांचं शुल्क काष्ट आणि त्याच्यातल्या गोंधळांचे अडथळे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत पुण्याहून. चंद्रकांत, विद्यापीठाच्या वतीनं आज सकाळपासून कालपासून हा जो काही गोंधळ सुरू आहे त्यावर फक्त स्पष्टीकरण इतकंच देण्यात आलंय की आलेल्या 13,500 समस्यांचं आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न करतोय, सर्व्हर दुरुस्त करण्याचं काय? मिलिंद, मी आता पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर आहे. तुला दाखवेल तिथंच हे सगळे मुलं आपण आलो ज्यांच्या परीक्षा सुरू आहेत, म्हणजे ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत आणि अजूनही तक्रारी येत आहेत. आपण स्वतः या परीक्षा विभागाचे नियंत्रक महेश काकडे सर आहेत डॉक्टर, त्यांच्याशी बोललो. त्यातनं काही अशा धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी त्यांची बाजू सांगितली की ते म्हणे आम्हाला वेळ कमी मिळाला आणि ही जी कंपनी आहे स्ट्रॉंग लिमिटेड विबॉक्स कंपनी, ज्याला पीपल स्ट्रॉंग लिमिटेड टेक्नॉलॉजी विबॉक्स कंपनी जी आहे त्याचं हे सगळं काम करते आणि हे अपलोड करण्याचं जे काम आहे, क्वेश्चन असेल की आपले जे सगळे तांत्रिक, हे प्राध्यापकांचं आहे त्या विषयाच्या. अधिष्ठाताची ही सगळी जबाबदारी आहे. त्यांना खरं तर परीक्षा विभागाने 5 दिवस अगोदर हे सगळे प्रश्न आणि त्याचे ऑप्शन म्हणजे उत्तरं हे 5 दिवस अगोदर अपलोड करणं अपेक्षित आहे ह्या त्या संबंधित परीक्षा मंडळा करणं किंवा त्या प्राध्यापक, पण ते अवघे 5 तास अगोदर अपलोड करतायत. म्हणजे ही कुठंतरी नेमकं आपण मुळात गेलो ना तर याचं उत्तर कुठंतरी प्राध्यापक मंडळी जी आहेत त्या विषयाची त्यांच्यापाशी येतं आहे. ते टेक्नोसेव्ही नाहीत का, किंवा त्यांनी कुठंतरी कामात
ढिलाई केली का, अशा सगळ्या अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ती कंपनी अर्थात थोडक्यात ढकलाढकली सुरू आहे सगळ्या ह्याच्यावरून. मग जबाबदारी नेमकी कोणी स्वीकारायची? कंपनी म्हणते की प्राध्यापक मंडळी आम्हाला वेळेत ते पेपर अपलोड करू देत नाही. परीक्षा विभाग म्हणते आम्ही ओव्हरलुक करतोय. आता सरांचं म्हणणं आहे की आम्ही 7,500 अगदी तक्रारींचा बरोबर आतापर्यंत आहे. निपटारा थोडक्यात केला. चंद्रकांत, आपण जाणून घेऊ शकतो काही विद्यार्थ्यांचं आज नेमकं काय म्हणणं आहे? हो, तेच तुला सांगतो. आता आपल्यासोबत काही नवीन विद्यार्थी जोडले गेलेत. परीक्षा ऑनलाईन सुरू आहे. BBAचे इंटरनॅशनल बँकिंगचा विषय आहे. त्यात आणखीन काही गमती जमती झाल्यात. मला सांग, काय नेमकं आता ऑनलाईन परीक्षा सुरू आहे, काय गमती जमती झाल्यात आणखीन आज? पेपरचे टायमिंग संध्याकाळचे असतात. पेपर येतात रात्री 11:30 वाजतात आणि त्यांचे मेल येतात रात्री 1 वाजता. आज पण इंटरनॅशनल बँकिंग अँड फायनान्सचा पेपर आहे, तर त्याचे क्वेश्चन आहेत आणि त्याचे ऑप्शन भलतेच याच्यात आलेत. मी पाहिलं, म्हणजे प्रश्न वेगळा आणि ऑप्शन वेगळे आहेत. त्यामुळे उत्तर काय द्यायचं हा प्रश्न आहे. आपल्यासोबत आणखीन एक विद्यार्थी आहे. भैया, क्या प्रॉब्लम है? तुम ऑनलाइन एग्जाम दे रहे हो, तुम्हें क्या दिक्कत आई? एक्चुअली मैं MA स्टूडेंट हूँ, MA पॉलिटिकल साइंस के स्टूडेंट हूँ. मेरा जो थर्ड सब्जेक्ट पॉलिटिकल पार्टिसिपेशन जो था उसका 19 में एग्ज़ाम था. एग्ज़ाम होने के मतलब जब एग्ज़ाम शुरू हो गया, एग्ज़ाम को पहले तो एंट्री में बहुत मुश्किल से था, सर्वर डाउन कुछ बता रहे थे. उसके बाद जब हमने एंट्री किया, एंट्री के बाद जो वो क्वेश्चन आंसर आता है, आंसर क्वेश्चन भी हमको ही मिला है. उसके बाद उसके अंदर में 6-7 क्वेश्चंस का ही आंसर ही नहीं है. आंसर है लेकिन वो जो आंसर उसके साथ मॅच नाही एकूणच चंद्रकांत, जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका येत आहेत यामध्ये जे ऑप्शन्स दिले जातात, जे पर्याय त्यामध्ये सिलेक्ट करायचे असतात, ते चुकीचे पर्याय दिले जातात. चुकीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर येतात. आणि आता नवीन समस्या जी आपण पाहिलेली आहे, पुण्यामधल्या विद्यार्थ्यांनी सांगितली, ती म्हणजे खरं तर परीक्षांची वेळ असते ही साधारणतः सकाळी ते संध्याकाळी 5 ते 6 पर्यंत, पण रात्री 11:30 वाजता सुद्धा विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जावं लागतं. त्यामुळे सर्व्हर डाऊन तर समस्या मिलिंद आहेच, इतरही समस्या आता समोर उभ्या ठाकलेल्या आहेत आणि लवकरात लवकर या समस्यांवर तोडगा काढला जाईल आणि हे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा आपण करणार आहोत. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर तिथल्या. आणि म्हणूनच न्यूज 18 लोकमत सातत्यानं पाठपुरावा करणारे विद्यापीठांची कसोटी कशा पद्धतीने आणि या कसोटीला विद्यापीठं कशी खरी उतरतायत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर कोरोना महामारीमुळे यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक विद्यापीठांकडून परीक्षांसाठी तारीख पे तारीख दिली जात असताना गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठानं मात्र यामध्ये बाजी मारली आहे. पदवी, पदव्युत्तर अशा सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 8 दिवसांमध्ये आटोपून 2 दिवसात 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल सुद्धा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बुधवारी जाहीर करण्यात आले. इतक्या कमी कालावधीत ऑनलाईन परीक्षा संपूर्णपणे निर्विघ्न पार पाडून निकाल जाहीर करणारं गोंडवाना विद्यापीठ राज्यातलंच नाही तर कदाचित देशातलं सुद्धा पहिल्या 3 मधलं विद्यापीठ असू शकतं. त्यामुळे अपेक्षा करूयात की गोंडवाना विद्यापीठाचा आदर्श महाराष्ट्रातली सगळीच विद्यापीठं घेतील की ज्यांच्याकडे घोळ पे घोळ आणि तारीख पे तारीख सुरू आहे विद्यार्थ्यांच्या करता. आणि यानंतर न्यूज 18 लोकमतच्या या वृत्तमालिकेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.